नमस्कार. मी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये जे काही मुंबई महानगरपालिकेतर्फे 1846 पदाची जी काही जाहिरात निघालेली होती, त्याचा जे काही रिझल्ट आहे, फायनल रिझल्ट तो कधी डिक्लेअर होणार या संदर्भातही अपडेट आहेत. तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही एक्झिक्युटिव्ह असिस्टंटची जे काही प्रमोशन आहे, त्यानंतर त्याची सॅलरी कशा प्रकारे कॅल्क्युलेट होते, त्यानंतर क्वार्टर्स कुठे मिळतात, तर त्या संदर्भात मी ऑलरेडी आपल्या एका प्लेलिस्टवर या संदर्भात सर्व माहिती बनवून एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. तर मूळ विषय होता की कार्यकारी सहाय्यकचा रिझल्ट कधी लागणार. तर बघा, कार्यकारी सहाय्यकचा जो काही रिझल्ट आहे त्या संदर्भात अशी माहिती आहे की जी काही TCS एक्झाम कंडक्ट करतात, तर TCS एक्झाम जेव्हा कंडक्ट करते तर सर्वप्रथम अगोदर फर्स्ट ॲन्सर की येते, त्यानंतर त्यामध्ये चेंजेस होऊन जेव्हा तुमच्या काही ऑब्जेक्शन असेल काही क्वेश्चनवर, तर त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड ॲन्सर की येत असते. त्यानंतर तुमचा जो काही नॉर्मलायझेशन स्कोअर असतो तो डिक्लेअर होत असतो आणि त्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट डिक्लेअर होतो. अशा प्रकारची ही प्रोसिजर असते. परंतु जे काही यूट्यूब चॅनलवर जी व्हिडिओ क्लिप्स व्हायरल होत आहेत, त्यामध्ये सांगितलं जात आहे की फर्स्ट ॲन्सर केल्यानंतर आता तुमचं डायरेक्ट फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये. तर तशा प्रकारची जी अपडेट दिलेली आहे ती सगळी अफवा आहे. तर ही अफवा तुम्ही जाणून घ्या. अशा प्रकारची कोणतेही रिझल्ट होणार नाही. तर रिझल्ट डिक्लेअर होताना आता सेकंड ॲन्सर की येईल. तर सेकंड ॲन्सर की कधी येईल, तर सेकंड ॲन्सर की बघा फेब्रुवारीच्या जवळपास दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येईल. फेब्रुवारीच्या सेकंड ॲन्सर दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यानंतर मार्चमध्ये तुम्हाला तुमचं नॉर्मलायझेशन स्कोअर डिक्लेअर केला जाईल आणि तेव्हाच मार्चमध्ये तुमचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर होऊ शकतो. कारण की एप्रिल महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं जमलंच तर जे काही इलेक्शन आहे ते डिक्लेअर होऊ शकतं. कारण की एप्रिल महिन्यामध्ये बऱ्यापैकी जे काही शाळा असतात त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मोकळ्या झालेल्या असतात आणि इलेक्शन घेण्यासाठी त्यांनासुद्धा शाळांची मदत लागते. कारण की शाळेवरच तुमचं इलेक्शन घेतलं जातं. तर ते अशी ही माहिती होती बघा. तर जे काही रिझल्ट डिक्लेअर होणार आहे ते जवळपास मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये पर्यंत डिक्लेअर होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.